गुड मॉर्निंग मित्रांनो, सोनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा. बाहेर सुंदर पाऊस चालू आहे, थंडीचं वातावरण आहे आणि त्यातली त्यात आज रविवार आहे. मग मुलांना सुट्टी, झटकीपट 15 मिनिटांमध्ये आपल्याला छान मुलांसाठी नाश्ता करायचा आहे, जो तुम्हाला पण आवडतो आणि मला पण आवडतो. मुलांना तर आवडतो. तर मग आपण आज तो नाश्ता काय बनवणार आहे, त्याच्यासाठी काय साहित्य लागते ते आपण पाहूया. 2000 years. हे बघा, घरगुती पद्धतीने आपण आज बनवणार आहोत ढोकळा. ढोकळ्यासाठी घरात लागणारे साहित्य असतात. जास्त बाहेरून काय आणायची गरज नसते, इनो सोडला तर. त्याच्यासाठी लागणारे आपल्याला हे बेसन पीठ, कढीपत्ता, मोहरी, हिरवी मिरची, कोथिंबीर, हळद, इनो, मीठ, साखर, सोडा, पाणी, पातेलं आणि गोड तेल. एवढ्या साहित्यापासून आपण झटपट इथे छान नाश्ता तयार करणार आहे. चला मग आपण तयारी करूया. मग आपण आज तयारी करूया. प्रथमतः मी घेतलेला आहे हे बेसन पीठ. बेसन पीठ तुम्हाला जेवढा ढोकळा बनवायचा त्या पद्धतीने घ्या. मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे. तो 4 लोकांना पुरेल असा. त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला थोडासा सोडा, नंतर टाकायची त्यामध्ये थोडी साखर, घरगुती पद्धतीने बनवते. नंतर टाकायचं त्याच्यामध्ये मीठ, हळद, हे पाणी टाकून असं मिक्स करायचे. थोडंसं टाकायचं आहे त्याच्यामध्ये गोड तेल. हे तुम्हाला जसं लागेल त्या पद्धतीने मिक्स करायचं आहे बेसन पीठ. एकही गाठ आपल्याला राहिली नाही पाहिजे या बेसन पीठमध्ये. त्यामुळे पाणी जसं लागेल तसं त्या पद्धतीने थोडंसं टाका. बेसन पीठ व्यवस्थित गाठ होण्यासाठी मी वापर करते आता यामुळे काय होईल, बेसन पिठातल्या गाठी ज्या आहेत त्या लवकर फुटल्या जातील. आहे की नाही घरगुती पद्धतीने. हे बघा, अशा पद्धतीने गाठी फोडून. हे बघा, हे असं छान सगळं झालेलं आहे. यामध्ये आपल्याला टाकायचं आहे इनो. इनो शिवाय तर जसं होतच नाही व्यवस्थित ढोकळा. हे बघा, इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण घरगुती पद्धतीने करतोय. हे बघा, माझ्याकडे स्टँड मी असं ठेवले. स्टँड गरम पाणी करा असं स्टँड तुम्ही ठेवा. असं एक रिकामं भांडं घ्या, तुमच्याकडे जे असेल ते रिकामं भांडं घ्या. त्याला असं तेल लावून घ्या. छान असं हाताने तेल लावून घ्यायचं. त्यांच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने यूज करा. ब्रश माझ्याकडे पण आहे, तर मी असं हाताने यूज करते. तेल गरम, हे पाणी गरम झाले, भांड्याला तेल लावले, असं इथे ठेवून द्या आणि हे सगळं याच्यात टाका. असं एकजीव झाले. हे बघा, पाणी उकळतंय. हे असं झाकून घ्यायचं आपल्याला. चला मग 10 मिनिटात भेटूया. हे बघा, आपला ढोकळा पण छान तयार झालेला आहे. त्याच्यावर आपल्याला टाकण्यासाठी आपण चटणी तयार करतोय फोडणीची चटपटी. त्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला तेल,
कढीपत्ता, चिमूटभर साखर, पाणी छान होऊ द्यायचं. तडका द्यायचा आहे ना आपल्याला मस्तपैकी. चला मग मित्रांनो, आज आपण घरगुती पद्धतीनं ढोकळा रेसिपी बघितलेली आहे. मुलं छान खात पण आहे. असंच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा. या अगोदरच्या व्हिडिओला पण तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे. या पण व्हिडिओला तुम्ही खूप सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर्स करा. धन्यवाद.